भाविका किराणा दुकानात गेली. दुकानात गेल्यावर तिथे काम करणाऱ्या नोकराला किराण्याची लिस्ट दिली. दुकानाचा मालक गोपाल भाविकाला वाईट नजरेने बघत होता. भाविका रागारागात निघून गेली. असं बऱ्याच वेळा होत होतं. एकदा असंच ती दुकानातून घरी आली असता भाविका रडत होती. तिचा नवरा सुरेश घरी आला. तिला रडण्याचं कारण विचारलं तर तिने त्या दुकानदाराबद्दल सांगितले. ते ऐकून सुरेशला खूप राग आला. त्याने दुकानात जाऊन गोपालला बेदम मार दिला. नंतर सुरेश आणि गोपाल या दोघांमध्ये दुश्मनी सुरू झाली. बरेच दिवस असेच गेले. एक दिवस एक व्यक्ती सकाळी फिरायला गेला असता त्याला एक माणूस मेलेला दिसला. त्याने लगेच पोलिसांना फोन केला. पोलिसांनी त्याचे खिसे तपासले असता तो दुकानदार गोपाल होता. घटनास्थळी पोलिसांना एक सोन्याची चेन पण सापडली. पोलीस गोपालच्या घरी गेले आणि गोपालच्या बायकोला ही घटना सांगितली. तिने टाहू फोडला. खूप रडत होती. तिचा विश्वास बसत नव्हता. तिने सांगितले की गोपाल कुठेतरी बाहेर जाणार होते, यायला उशीर होईल असं सांगितलं, पण ते काही आले नाही. कायमचे निघून गेले. पोलिसांनी आता गोपालच्या दुकानात जाऊन चौकशी केली. पोलिसांनी तिथे काम करणाऱ्या एका मुलाला विचारले असता तो म्हणाला गोपाल दादाला कोणत्या पण बायकाकडे वाईट नजरेने बघण्याची सवय होती. त्याने समोर सांगितले की काही दिवसा अगोदर गोपालचे सुरेश सोबत भांडण झाले होते. सुरेशने गोपालला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी आपला तपास समोर सुरू ठेवला. त्यांचा पूर्ण संशय सुरेशवर होता. पोलीस सुरेशच्या घरी गेले. तिथे भाविका घरी होती. पोलिसांना तिला घडलेली घटना सांगितली आणि सुरेशला पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले. सुरेश पोलीस ठाण्यात आला. त्याने मान्य केले की त्याचे गोपालसोबत भांडण झाले, पण त्याने खून नाही केला. पोलिसांनी गोपालच्या बायकोला विचारपूससाठी बोलावले. तिला गोपालच्या व्यवहाराबद्दल आधीच सगळे माहीत होते. पोलिसांना संशय येत होता की ती काहीतरी लपवत आहे म्हणून. पोलिसांनी तिचे सगळे कॉल रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली. गोपालची बायको सारख्या एका नंबरवर कॉल करत होती. त्या व्यक्तीचे नाव होते अतुल. पोलिसांनी याबद्दल तिला विचारले असता ती म्हणाली, आम्ही फक्त मित्र आहोत. पोलिसांनी मग अतुलला पण बोलावले. त्याला धमकावले असता त्याने हेच सांगितले की माझं एकतर्फी तिच्यावर प्रेम होतं, पण आता आम्ही मित्र आहोत. पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट चेक केला असता त्यात असं दिसत होतं की शरीरात खूप प्रमाणात अल्कोहोल सापडले होते आणि रात्री 12च्या सुमारास त्याचा खून झाला होता. पोलिसांना घटनास्थळी सोन्याची चेन पण सापडली. त्या सोन्याच्या चेनवर दुकानाचे हॉलमार्क होते. ते हॉलमार्क चौगुले ज्वेलर्स या दुकानाचे होते. पोलीस दुकानात गेले. तिथे त्या चेनची चौकशी केली. ती चेन कमाल त्रिवेदीने घेतली होती. पोलीस कमालच्या घरी गेले. तो घरी नव्हता. त्याची आई होती. त्याच्या आईने मान्य केले की अशी चेन त्याच्याकडे आहे. पोलिसांनी कमालला पोलीस ठाण्यात बोलवण्यास सांगितले. कमाल पोलीस ठाण्यात आला तेव्हा पोलिसांनी त्याला म्हटले की तू गोपालला ओळखते का? त्याने नकार दिला. मग तुझी सोन्याची चेन तिथे कशी सापडली? त्याने सांगितले की माझी चेन खूप दिवसापासून हरवली आहे. माझे एका व्यक्तीसोबत भांडण झाले होते. पोलिसांनी त्याला विचारले की तो व्यक्ती कोण होता? कमालने सांगितले की तो व्यक्ती सुरेश होता. पोलिसांनी विचारले की तू सुरेशला कसे का ओळखतो? त्यावर कमालने म्हटले की भाविका माझी बायको आहे, पण ती सुरेश सोबत पळून गेली. आम्हाला 2 मुलं आहेत. भाविकाने मुलांना येऊन भेटावं म्हणून मी तिच्याकडे गेलो असता तिथे सुरेश आला आणि आमचं भांडण झालं. हे ऐकून पोलीस आश्चर्यचकित झाले. पोलिसांच्या लक्षात काही केल्या येत नव्हतं की खून कोणी केला, पण सगळा संशय सुरेशवरच होता. पोलिसांनी एक प्लॅन बनवला. सगळ्या लोकांना पोलीस ठाण्यात बोलावले आणि सगळ्यांची विचारपूस केली आणि त्यांना सांगितले की आम्ही आता उद्या खून झालेल्या ठिकाणी जाणार आहोत. तिथे नक्की काहीतरी आम्हाला सापडेल. पोलिसांना वाटले जो पण खुनी आहे तो नक्की तिथे येईल. पोलिसांनी आपली माणसे तिथे ठेवली. रात्री एका गाडीत 2 जण तिथे आले. पोलिसांनी त्यांना पकडले. ते कमाल आणि भाविका होते. सुरेशला खुनात अडकवण्याचा त्यांचा प्लॅन होता. भाविकाला आपल्या मुलांसोबत राहायचे होते म्हणून त्यांनी हा प्लॅन तयार केला होता. पोलिसांनी त्या दोघांना कठोर शिक्षा दिली.